हॅलो फ्रेंड्स, रिदूसाठी आज मी बनवत आहे चिकन सूप. तर त्यासाठी कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल हे गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये कांदा टाकू. कांदा आता ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया. मी कांद्यामध्येच मीठ टाकते कारण लवकर कांदा भाजला जातो. कांदा इकडे भाजत आहे तोपर्यंत आपण जे चिकन आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आपण चिकन. चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण दुसरीकडे गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे, जे आपल्याला नंतर लागणार आहे. कांदा जो आहे ब्राऊन होत आलेला आहे, हलकासा ब्राऊन झालेला आहे. तर आपण त्यामध्ये आता कोथिंबीर टाकू. हळद टाकू आपण त्यामध्ये. व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण चिकन टाकू त्यामध्ये. व्यवस्थित हलवून घेऊया आपण. आता माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि एका हातामध्ये मी हलवत आहे. तर एका साईडला मी मोबाईल ठेवते आणि व्यवस्थित मी हलवून घेते आता. व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे चिकन. आता त्याला 5 ते 10 मिनिट 10 मिनिट तर वाफेवरती शिजवून द्यायचं आहे, कारण चिकनला पाणी सुटतं. आता 10 मिनिट झालेले आहेत. आपण बघू पाणी सुटले की नाही ते. बघू शकता तुम्ही, चिकनला पाणी सुटलेलं आहे. आता आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते आपण ओतू त्यामध्ये. चिकन लवकर शिजलं जातं, त्यामुळे जास्त काही पाणी ओतू नका. अंदाज घ्या तुम्ही आणि अंदाजानुसार पाणी ओता. दहा ते 15 मिनिटांमध्ये
मध्यम आचेवरती चिकन शिजवून होईल. आमचं तर चिकन शिजवून झालेलं आहे. सूप आता मी गाळणीच्या साहाय्याने गाळून घेत आहे. तर आता माझं चिकन सूप रेडी आहे. आमच्या रिदूला खूप आवडतं. तुम्ही करून बघा. तुमच्या बाळाला आवडतं आहे का हे मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसं बनलं आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.